निगडीत पाण्याचा टँकर, मर्सिडीज कार आणि दुचाकी यांच्या भीषण अपघातात 6 जण ठार झाले. हा भीषण अपघात निगडीच्या पवळे उड्डाण पुलावर झाला. सुसाट वेगाने जाणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकी आणि मर्सिडीज गाडीला चिरडल्याने 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विमलकुमार जैन यांचा समावेश आहे. मृतांमध्ये विमलकुमार जैन यांच्या खेरीज श्रीराम सप्रे, मिलिंद गवळी, संपत इंगळे, मर्सिडीज कारमधील व्यक्तींचा समावेश आहे. दुचाकीवरून चाललेले लक्ष्मण ठाकर आणि त्यांची पत्नी हौसाबाई ठाकर राहणार पिंपरी हे दोघेही या अपघातात ठार झाले. या प्रकरणी टँकर चालक उत्तम सोनकांबळे यास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार भोसले यांनी दिली. विमलकुमार जैन हे आपल्या मर्सिडीज कारमधून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते, तर लक्ष्मण ठाकर आणि त्यांची पत्नी हौसाबाई हे दोघे जण तळेगाव येथील आपल्या चुलत्याकडे दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी देहू रोडवरून निघालेला टँकर हा पुण्याच्या दिशेने जात होता. दिवंगत मधुकर पवळे उड्डाण पुलावरून वेगाने जाणाऱ्या या टँकरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटून तो दुभाजकाला धडकून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आला. भरधाव वेगात असलेल्या टँकरने प्रथम ठाकर यांच्या दुचाकीस धडक दिली आणि त्यानंतर तो समोरून येणाऱ्या कारवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघातस्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने बचाव कार्यात मोठा अडथळा येत होता. अपघातानंतर टँकर चालक उत्तम सोनकांबळे पळून जाऊन निगडी पोलीस ठाण्यात काही वेळाने हजर झाला. विमलकुमार जैन यांच्या मृत्यूची बातमी समजताच पिंपरी चिंचवडचे महापौर योगेश बहल, उपमहापौर डब्बू आसवानी, स्थायी समितीचे अध्यक्ष सुमन पवळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांच्यासह मोठमोठ्या उद्योगपतींनी YCM रुग्णालयात धाव घेतली.